नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरतीला सुरुवात ही होणार आहे, अशी ही बातमी समोर येते. तर काय आहे संपूर्ण बातमी? आपण बातमीचं संपूर्ण विश्लेषण करणारच आहोत या व्हिडिओमध्ये आणि नंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बातमी बघूया काय आहे. तर बघा, राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरतीला सुरुवात ही होणार आहे. तसंच राज्यात गृह विभाग सध्या पोलिसांची 13,560 पदे रिक्त असून गणेशोत्सवानंतर भरतीला सुरुवात होणार आहे. तर बघा, हा जो आकडा आहे 13,560 हा चुकीचा आहे. याच्यात अपडेट झालेला आहे. कधी 13,560चा आकडा हा नव्हताच. बघा, मंत्रिमंडळाची बैठक झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस सर यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्या वर्षी 9,000 पोलिसांची भरती करणार आहोत. आणि मग त्यानंतर एक GR जाहीर झाला. त्याच्यामध्ये 14,114 पदांची भरती होईल असं सांगण्यात आलं होतं. पण मग त्याच्यामध्ये परत एक सुधारित नवीन अपडेटेड GR आला आणि त्याच्यामध्ये जाहीर होतं की 15,631 पदे पडणार. तर याच्यामध्ये देखील काही घटकांचा समावेश नव्हता, जसं की चालक झालं, बॅट्समन वगैरे आणि पदोन्नतीचे पद, SRPFचे हे काही घटकांचे रिक्त जागांचा आढावा अहवाल येथे काही जाहीर नव्हता. तर त्यानंतर त्यांनी परत एक बातमी आली की आम्ही पदोन्नतीचे पद भरणार आहोत. 15,005 पदे ही पदोन्नतीचे भरणार आहोत असे. मग आणि परत चालकचे 300 पदं भरणार आहोत. आपल्या याच्यामध्ये चालकचं पद कॉन्स्टेबलच चालकचं पद म्हणजे काम करत होता. मग मनुष्यबळाचा अभाव होता. मग जर कॉन्स्टेबल चालकचं काम करेल तर कॉन्स्टेबलचं काम कोण करणार हाही प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे खूप मनुष्यबळाची गरज भासत होती. तर त्यांनी असा निर्णय घेतला की आम्ही स्पेशल 300 हे चालकचे पद भरणार आहोत. तर त्यामुळे हे देखील पद वाढतील. आणि असा एक नवीन बातमी आली होती मागे की आम्ही सुधारित एक बातमी आली की आम्ही 18,631 पदांची भरती करणार आहोत. तर अजून तो काही GR जाहीर झालेला नाही आहे, पण अशी बातमी आलेली आहे. तर मग तो आदेश पण लवकरच जाहीर होईल आणि तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर बघू पुढे काय बातमी आहे. तर सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर बघा, जसे जसे त्यांची बिंदू नामावलीची पडताळणीची प्रक्रिया चालू झालेली आहे, ते एक एक घटकाच्या जागा, किती रिक्त जागा आहेत हे देखील जाहीर करत आहेत. आणि ते सुद्धा व्हिडिओ मी बरेच घटकांची व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या घटकामध्ये किती जागा आहेत हे तुम्ही बघू शकताय. आणि तसंच पुढे ह्याच्या ज्या रिक्त जागा आहेत हे गेल्या 1 जानेवारी 2024 ते येत्या डिसेंबर 2025 पर्यंतचा हा रिक्त जागांचा अहवाल असणार आहे. तर याच्यात रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा ह्या असणार आहेत. तर तसंच पुढे बघूया, राज्यात प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीची सुरुवात ही होईल, असं गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर बघा, झेडपीच्या मनपाच्या काही निवडणुका आहेत. तर त्या अगोदर तुमचे अर्ज मागवले जातील. म्हणजे जवळजवळ या महिन्याच्या अखेरीस, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुमचे अर्ज हे मागवले जातील आणि मग शक्यतो निवडणुका होतील आणि मग पुढे तुमच्या भरतीच्या ग्राउंडला म्हणा किंवा लेखी परीक्षेला सुरुवात ही होऊ शकते. आता सध्या पावसाळा पण आहे आणि त्यामुळे आणि राज्यभरात गणेश उत्सवाचा नाद आहे. त्यामुळे पण देखील पोलिसांची ड्युटी ही त्या कामावर बंदोबस्तसाठी लागलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे शक्य नाही आहे. दुसरीकडे राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. त्यामुळे परिणामी राज्यभरातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्तीसाठी ड्युटी लागलेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबर अखेर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज हे मागवले
जातील. उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून जर तुम्ही ही गोष्ट महत्त्वाची तुम्ही लक्षात घ्या. बघा, एका उमेदवाराला एकच अर्ज करणे हे बंधनकारक त्यांनी ठेवलेलं आहे यावर्षी. उमेदवारांना एकच पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाहीये. तसंच एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल आणि बाकीचे अर्ज तुमचे अपात्र ठरवले जातील. राज्यात गृह विभागाकडील 10,184 पोलिसांची पोलीस चालक शिपाई पदे रिक्त आहेत. तसंच पुढे याशिवाय बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बल असेही 1,500 पर्यंत पदे रिक्त आहेत. तसंच पुढे प्रशिक्षण व खास पथकाच्या विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात ही होणार आहे. तसंच राज्यातील दरवर्षी सरकारी एकूण पदांपैकी 5% पोलीस अंमलदार सेवानिवृत्ती होतात. विभागीय चौकशीची बडतर्फ झालेली, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेले कर्मचारी संख्या देखील 4 ते 5% असते. या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये 17 ते 18,000 पर्यंत पोलिसांची भरती सुरुवात ही होऊ शकते. तसंच मुंबई वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. तर बघा, भरती होण्याचे चिन्ह हे खूप दिसून येत आहेत. तर आता नक्कीच भरती लवकरात लवकर सुरू होईल आणि यावर्षी तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होईल. तर बघा, जर तुम्हाला खरोखर वर्दी मिळवायची असेल तर बघा, यावर्षी भरतीचा आकडा हा खूप मोठा आहे आणि खूप जिद्दीने प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून यावर्षी तुमचं भरतीचं स्वप्न हे पूर्ण होईल. आणि मागे अशीही बातमी आली होती, मी तो बातमीचा व्हिडिओ टाकलेला आहे, की वयवाढीला सुद्धा त्यांनी मागचे जे 23-24चे उमेदवार होते, 23-24च्या भरतीचे जे उमेदवार होते, ज्यांचं वय आता निघून गेलेलं आहे, तर त्यांना सुद्धा या भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते. ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही ते बघू शकताय. धन्यवाद.